नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झाला, बट बहुतेक शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हप्ता डिपॉझिट झालेला नाहीये. कारण काय? तर कारण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत शॉर्टकट समजून घेणार आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचा, लाईक करायचा. बघा, पीएम किसान म्हणजे नरेंद्र मोदी यांनी शासनाकडून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जे काही 2,000 रुपये डिपॉझिट करतायत ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झाले. बट बहुतेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमचं सगळं काही रेडी असताना यावेळेस आमच्या अकाउंटमध्ये पैसे का आले नाही. तर मित्रांनो, बहुतेकांच्या अकाउंटमध्ये काही ऍट ए टाइम पैसे येत नाही. काही शेतकऱ्यांना उशिरा पण मेसेज येतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणाला उशिरा मेसेज येतो, कोणाला आज मेसेज येईल, कोणाला उद्या मेसेज येईल. इट्स डिपेंड्स ऑन बँक, म्हणजे बँकेवरही डिपेंड असतं. कुठल्या बँकेमध्ये तुमचे खाते आहेत आणि त्याच्यानुसार ते तुमच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होतं. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट असतो की तुमचं ई केवायसी प्रॉपर. आपण प्रत्येक वेळेस सांगतोय की तुमचं ई केवायसी करून घ्या. ई केवायसी बहुतेक शेतकरी म्हणतात की आमचं ई केवायसी झालंय, बट ते प्रॉपर ई केवायसी झालेलं नसतं तुमचं एनपीसीएलसी, आणि म्हणून तुमच्या अकाउंटमध्ये ते पैसे डिपॉझिट व्हायला वेळ येतो. मग आता ज्या शेतकऱ्यांचं ई केवायसी पण झालं, एनपीसीएल पण झालं, मग तरी पैसे का नाही, तर त्या लोकांचं लँड शेडिंग पेंडिंग आहे. बघा, लँड शेडिंग ज्या शेतकऱ्यांचं पण पेंडिंग असतं ना, त्यांच्या अकाउंटमध्ये परत यायला उशीर होतो. आणि म्हणून ही जी काही 2-3 कारणे, त्या 2-3 कारणांमुळे तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे येणार आहेत. सगळं काही रेडी असेल त्यांच्या अकाउंटमध्ये उद्या परवापर्यंत सुद्धा हे पैसे डिपॉझिट होतात. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, तुमचे जर डॉक्युमेंट रेडी असतील तर. धन्यवाद.